आदरणीय मुकेश दादा भंडारी यांना सन्मानित करतोय। हा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भीरू दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल। तर मुकेशजी भंडारी या ठिकाणी आमचे अतिथी आजच्या दिवसातील त्यांची उपस्थिती आपल्यासाठी खूपच प्रार्थनीय आहे आणि मी या ठिकाणी विनंती करतोय भीरूबाई यांना, भीरू दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना तोळे आपण याचबरोबर आता मैदानाच्या दिशेने कार्यक्रमासाठी इथून ते रवाना होत आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देऊया। दरम्यान आमचे उस्ताद यांचं आगमन झालेले आहे। रघुनाथ दादा भंडारी आमचे अत्यंत जुने जांडे, भरपूर वर्ष ज्यांनी कुस्तीच्या दुनियेमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आणि उंबरठे गावाला कुस्तीची फार जुनी परंपरा लाभलेली आहे। या गावाने एकापेक्षा एक कुस्तीपटू खरं तर दिलेले आहेत, नॅशनल लेवलपर्यंत हे सगळे खेळलेले आहेत। तर आमचे काका उस्ताद यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांसाठी फार मोलाचा असतो। काका स्वागत आहे तुमचं। तळूया आपण सामन्याच्या दिशेने, सामना सुरू होतोय। पडले वर्सेस देसाईमध्ये टॉस जिंकलेला आहे तो पडले टीमने आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतला, इन्व्हाइट केलंय। तर नाना आपण थोडा संपर्क साधायचा आहे। नाना पडे टीमचे नाना यांना त्याचबरोबर आनंद यांनाही मी विनंती करेन, आनंद आपण देखील या ठिकाणी या। थोडासा एक प्रश्न आहे या ठिकाणी,
हॅलो, थँक्यू सो मच विनोद पाटील. जाऊया मैदानामध्ये जिथे आदर्श पडलेगाव विपक्ष जय वागेश्वर देसाई यांच्यामध्ये सामना आपल्याला पहा मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये साई म्हात्रे आणि त्याच्या जोडीला जितू पाटील ही सलामीची जोडी पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक नेहमीप्रमाणे पाहतोय ज्ञानेश्वर म्हात्रे उर्फ नाना यांना पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आल्यात. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. चेंडू चालला डीपिश कबरला. पहिल्या बॉलवरती चौकार 4. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज खेळला जातोय. साई मात्रेला पाहतोय स्ट्राईक वरती. अगदी यॉर्कर चेंडू या ठिकाणी चेंडूला अडवलाय. कॅचिटचा कॉल होता, मात्र एवढ्या वेगाने येणारा चेंडू थांबवणं थोडंसं अवघड काम असतं. अशा वेळेला चेंडूला स्टॉप केलं, थांबवलं, हातामध्ये विसावला नाहीये. पुन्हा एकदा पाठीमागे सरकले. हलकसा अपील पाहायला मिळतो. एजंट टेकन. बिग विकेट, बिग लॉस. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट आणि विकेट मिळाली. सर्वाधिक मोठी विकेट जय वागेश्वर देसाई संघाची. साई म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज हनुमान पाटील आलेत आता. अत्यंत विस्फोटक चांगले फलंदाज गेली कित्येक वर्ष. आताच आमचे दादा नवनीत दादा भोईर यांनी सांगितलं की हनुमान दादाच आहेत का, तर हो, गेली कित्येक वर्षापासून बोलतो आम्ही त्यांना ओळखतो. बरीच वर्षापासून क्रिकेट खेळतात आणि आत्तापर्यंत त्यांचा जो क्रिकेट खेळण्याचा रान्स आहे, बॉडी आहे, ती मात्र जशीच्या तशीच आहे अद्यापर्यंत. ती चर्चा होती मागासपासून आणि तेच आल्यात वन डाऊनला. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय हवेमध्ये. ओहो, गुड कॅच, ओढ कॅच, सुपर सुपर. अत्यंत चांगला झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद झाले. दुसरा धक्का टीम देसाईला. हॅलो, थँक्यू. तर दोन लागोपाठ दोन धक्के दिल्यात, मोठे धक्के लागल्यात. पहिल्यांदा साई म्हात्रे, त्याच्यानंतर हनुमान पाटील. 40+ अत्यंत चांगले मोठे खेळाडू बाद झाल्यात आणि आता सचिन मैदानामध्ये येत असताना पहा मिळतात आपल्याला. पहिलं षटक आहे, सुरुवातीला चौकार आलाय. डॉट, विकेट, विकेट असं पृथक्करण राहिलंय नाना यांचं. पहिलंच पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पुन्हा एकदा उडवला. यावेळेस सुभाष ठाकूर आहेत ते नो मिस्टेक आणि विकेट हॅट्रिक. आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच विकेट हॅट्रिक पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर म्हात्रे उर्फ नाना, टीम आदर्श पडलेगाव संघ
कालच्या दिवसात एकाही गोलंदाजाला विकेट हॅट्रिक प्रस्थापित करता आली नाही आणि मात्र आज दुसऱ्याच सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक मिळवली. गुड जॉब. वा, काय गोलंदाजी झाली आहे. एकदम मोठे विकेट पाहायला मिळाले. डावकुरी आताचे फलंदाज पहा मिळतात आपल्याला. बलिराम पाटील मैदानामध्ये येत असताना पाहतोय. सलग 3 चेंडू 3 विकेट मिळाल्यात. 4 धावा धावपळकावरती आहेत. पुन्हा एकदा बिग शॉट. पुन्हा एकदा झेलची शक्यता मात्र नाही आहे. चेंडू जाईल आता. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार चौकार. दादा एक कोणला तरी बोलवा ना इथं बसायला. फिल्डर कमी असेल चालेल. दुसरा कोणतरी हा इकडे बोलवा त्याला. ए दादा ये. गोलंदाज सुभाष आल्यात आता गोलंदाजी मार्कवरती. सुभाष ठाकूरला पाहतोय. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. यस, दांडी गुल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 लागत असताना आणखीन एक मोठी विकेट पाहा मिळते. फलंदाज बाद होतील ते जितू पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये 1 विकेट जात असताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज अनिल मैदानामध्ये येतात. सुभाष पण एकदा सज्ज होत असताना फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. अनिल आल्यात आता स्ट्राईकला. ऑनसाइडला पुन्हा एकदा वेगाने फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव मात्र पूर्ण करत असताना ठीक आहे मी आहे का इथं. हो आहे मी आहे सांगतो मी.
चालेल चालेल ओके. लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाईटची गुण करतात. पंच पाहतो आपण रोहिदास दादा भोईर यांना. गेले 2 दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने पंचांची कामगिरी करत असताना गतवर्षी याच मैदानावरती ज्याने 51 धावा ठोकल्या होत्या तेच खेळाडू मात्र आज पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला आनंददादा पंजे यांना पाहतोय. पंचांची भूमिका साकारत असताना अत्यंत चांगली पंचांची कामगिरी झाली आहे गेल्या 2 दिवसापासून पाहतोय आपण या मैदानावरती. पुन्हा एकदा ऑफ ड्राय पाहा मिळतोय. येते नाही आहे. चेंडू अडवता आला नाही आहे. 4 या धावसंख्येसाठी जातोय चेंडू चौकार. तर कोणगावचे उद्योजक श्रीमान भाऊजी पाटील यांच्या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. ओ चांगला चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्लोवर डिलिव्हरी फेकली होती. फलंदाजाला बीट केलंय आणि धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. फुलटॉस फायदा उठू शकले नाही आहे. फुलटॉस बॉल होता मात्र नाही जमलं. आणखीन एक डॉट बॉल. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आल्यात. आता शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट. अत्यंत चांगली गोलंदाजी सुभाष ठाकूर यांना पाहतोय. चौकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. लागोपाठ 3 चेंडू डॉट फेकले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 बाद 15 अशी थोडीशी नाजूक स्थिती आहे जय वागेश्वर देसाई टीमची. दुर्गाडी जिल्ह्याच्या बाजूला बरोबर आहे. तुम्ही 18 हे कशासाठी देतात माहिती आहे. कोणतं लगीन बिस्किट असलं द्यायसाठी. आता मागात पडतात ना तुम्हाला. ना ना देत नियम आहे. 18 पासून 15च्या वरती नाव असतील ना तर मग आपलं 18 नामचं मला पण नाही भेटणार. जे कंपनी 2 ने डायरेक्ट नाही. अरे 2 ने संतन जरी. चला आता पुन्हा एकदा गोलंदाज आलाय. तिसरं षटक मिलिंद पाटील. तिसरं षटक पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यात. फिल्डिंग पाहतो आपण सीमारेषेवरती. बलिराम पाटील यांना पाहतोय. मगाशी आल्या चौकाराने सुरुवात केली. दुसरीकडे पाहतोय आपण फलंदाज अनिल यांच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार. आणखीन एक चेंडू अत्यंत चांगला होता. किपर बीट झाल्यात. धावचीची संधी येते होती मात्र थ्रो व्यवस्थित आला नाही आणि तोपर्यंत एक धाव एकवटली जातोय. चला तिसरं षटक मार्गस्थ आहे मिलिंद पाटे यांचं. आणि या ठिकाणी पाहतोय स्ट्रॉंग अपील. यस फिंगर ऑन. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागला या टीम देसाई संघाला.
घेऊ तर पाहतोय आणखीन एक विकेट मिळाली, एका मागोमाग एक विकेट जात असताना पाहायला मिळतात आपल्याला. आणि पुढचा सामना असेल वाडेगाव विपक्ष नावाली. या दोन संघामध्ये नावाली संघ निश्चित थोडासा ऑन द वे आहेत. त्यांनी सांगितलं की काल त्यांच्या गावामध्ये दुःखद घटना झाली, मात्र आज पुंजावणीचा कार्यक्रम असल्यामुळे ते थोडेसे उशिराने येतात. हरकत नाही आहे, कमिटीला सांगितलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे येतीलच वेळेवरती. मात्र टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये येणार नाही आहेत. सामना संपेपर्यंत कदाचित येतील, कारण ते ऑन दी वे आहेत. वाईड बॉल, पंच वाईडची खूण करत असताना एक धाव अवांतर मिळाले. नितीन पाटील आलेत आता, अत्यंत चांगले खेळाडू, 40+ सातत्याने गतवर्षी यावर्षी सुद्धा इम्पामध्ये. मात्र संघ थोडासा अडचणीला सामोरे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिग शॉट घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण. रनआउटचा धोका आणि ते रनआउट, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मिळतोय. बलिराम पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. तुळशीराम आल्यात आता नवीन बॅटर. पाहतोय सुरुवातीपासून जे धक्के लागले त्या धक्क्यातून अद्याप सावरला नाही आहे जय वागेश्वर देसाई संघ. मैदानामध्ये पाहतोय अत्यंत चांगली गोलंदाजी पाहा मिळाली आदर्श पडलेगाव संघाची. आउटसाइड ऑफ स्टंप, पंच बॅटची खूण करत असताना दुसरा चेंडू वाईट आहे या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला निघून जातोय. गोलंदाज थोडासा दिशा भरकटताना पाहा मिळतोय. केला जातोय. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. फिल्डर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार पाहा मिळतोय. 6 धावा. मोठा फटका येत असताना फलंदाज नितीन पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. खेळाडू दूरवरती आहेत, मात्र आउटफील्ड फास्ट आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. चौकार पाहा मिळतोय. अगोदर षटकार, आता चौकार. धावसंख्या 29 आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये पाहतोय. तिसरं षटक मार्गसचा. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा प्रयत्न. लेग बिफोरचा अपील केलं होतं. लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मिळत असताना षटक समाप्त होते. 30 धावा धावपळकावरती. तब्बल खेळाडू पाहिले तर 6 खेळाडू बाद झाल्यात. तर याच दरम्यान सापाडगावचे उद्योजक श्रीमान विश्वनाथजी भोईर यांचं आगमन झालेलं. आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. किती दूर दूर तो सागर किनारा, किती दूर दूर तो सागर किनारा, मिठीत घेर मना कोली राजा.
आणि सुपर संडेमध्ये जे हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबाडे यांच्या वतीने आज सर्वांसाठी जेवणाची सोय आहे. आज संडे आहे म्हणजेच नॉनव्हेज. वैद्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय सुनील शेठ खारुक, पोलीस पाटील उंबाडे यांच्या वतीने जेवणाची सोय आहे. दुपारनंतर सर्वांनाच मस्त भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आमचे प्रेक्षक वर्ग असतील, मान्यवर खेळाडू सर्वांसाठी आहे. अन्नदाता निश्चितच सुनील शेठ यांचं आपण करूया स्वागत. आणि अन्नदाता सदा सुखी राहो. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. जेथे चौथं षटक, गोलंदाज सुभाष ठाकूर. पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला जातोय, डॉट बॉल. नितीन पाटीलला पाहतोय, मगासी चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आले. गरज होती देसाई संघाला, कारण संघ थोडासा अडचणीला सामोरे जात असताना. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल मात्र नाही आहे, चुकी केली आहे फिल्डरनी आणि जाईल चेंडू सीमा पार, चौकार. चौकाराने सुरुवात. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार आलाय. 34 धावसंख्या पाहा मिळतं आपल्याला स्कोरबोर्डवरती. चौथं षटक, पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग केलाय पॉइंटच्या वरून. खराब गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा चौकार, गुड शॉट. पुढे जात असताना पहा मिळते आपल्याला. पुन्हा एकदा तिसरा लागोपाठचा चौकार पहा मिळतोय. फिल्डर नाहीये डीप मध्ये. 3 चौकार लागोपाठ. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 3 चौकार आले. चांगली बॅटिंग नितीन पाटील. तर या दरम्यान एकता टायगरचे श्रीमान राजू शेठ भंडारी यांचं आगमन झालेलं आहे. मंचावरती स्वागत आहे आपलं. एकता टायगर. यावेळी चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका निर्माण होईल का मात्र नाहीये. पंचांनी पाहिलं व्यवस्थितरित्या. बॅट मात्र ग्राउंडिंग करत असताना पाहायला मिळालं. अत्यंत चांगलं रनिंग पाहिलं आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. संतोषजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. सुभाष मात्र थोडंसं मागडं षटक पाहा मिळतोय. जेथे पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं होतं, मात्र या षटकामध्ये कुठे का होईना थोडीशी सुमार गोलंदाजी त्याच्या वतीने पाहायला मिळाली. 3 चौकार सुद्धा आपण येत असताना पाहिलं. पुन्हा एकदा उडवलाय. फिल्डर नाहीये. चेंडू जाईल आता बाउंड्री पार, चौकार. 40+ चे खेळाडू पप्पू कारभारी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. राणी नाखवा मी हाय रोज दर्यान जाय तुझ्या जोरीनं फिर. एकोणपन्नास 49. मागच्या ओव्हरमध्ये खूप धावा आल्या. आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना पहा मिळतोय. चांगले बॅटिंग करत असताना नितीन पाटीलला पाहतोय. सातत्याने बॅटिंग पाहायला मिळाली.
तुळशीराम स्ट्राईकवरती. गोलंदाज राजाराम आलेत शेवटचा अंतिम षटक घेऊन. वा फटका डीप मध्ये खेळात फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. ओ गुड फिल्डिंग, गुड थ्रो. शेवटचा अंतिम षटक आता पाहतोय आपण. 50 कंप्लीट झाली आहे. 50 धाबा सुरुवातीपासून धक्के दिले, त्या धक्क्यातून सावरत असताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. हो गुड कॅच. सुभाष ठाकूर अत्यंत चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना बिग विकेट, बिग लॉस. वा डीजे. हे गाणं कदाचित डीजेलाच समजलं असेल म्हणून त्यांनी वाजवलं. याच्यात आवाज एवढाच होता की नाक आणि मुका हेच दोन शब्द समजत होते. जाऊया मॅचच्या दिशेने. विकेट मिळाली, मोठी विकेट पाहायला मिळाली. किसन यावेळेस फटका चांगला आहे. फिल्डर मात्र उपस्थित आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. बॅकअपला जवळपास कोणी नव्हतं. 3 धावा पाहायला मिळाल्यात. किसन मात्रे आल्यात आता मैदानामध्ये. वाडेकर संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. शेवटचं षटक आता धाबा जमवत टीम देसाई संघ. फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल करत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सुभाष ठाकूर उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो मात्र व्यवस्थित नाही आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते आता. 55. एक समाधानकारक धावसंख्या पहा मिळते आपल्याला. वा चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑप्शनला पिचिंग केला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा येते. फलंदाज डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. गोटीलेम मात्र चांगलं होतं आणि फलंदाज बाद झाल्या. शेवटच्या चेंडूवरती रनआउट आणि एकूण धावसंख्या 55 धावा झाल्या. 56 धावसंख्येची गरज असेल टीम आदर्श पडलेगाव संघाला. चला टॉससाठी या टीम वाडेकर संघ आणि त्याचबरोबर नावाली संघ ऑन दी वे. थोडंसं सामना संपेपर्यंत येतील त्यांनी सांगितलंय कॉल करून. त्यांचा थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे ते सकाळी निघाले घरातून. मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही ऑन दी वे आहोत. मॅच संपेपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी उपस्थित राहू. घाबरायचं नाही.
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. चा खेळाचं पहिलं सत्र संपलं, जेथे 55 बनवल्या टीम वागेश्वर 40+ क्रिकेट संघ. 55 बनवल्या, 56 धावसंख्येची गरज असेल आदर्श पडलेगाव संघाला. आणि दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होईल तेव्हा मात्र आवाज पुन्हा एकदा आमच्या विनोद पाटील यांचा आपल्याला ऐकायला मिळेल. तर उमेश डागरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. केडीएमसीचे भगवानजी लोखंडे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर गावदेवी क्रीडांगणाचे उपाध्यक्ष निलेशजी जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. सर्वांचं स्वागत करून जाऊया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच जगदीश पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्याच लाडक्या क्रिकेट रसिकांचं. मैदानावरती सामना सुरू आहे. दुसऱ्याच्या दिवसातील आपण बघतायत. टार्गेट आहे एकूण 56 धावांचं टार्गेट देसाई संघाने ठेवलेले. ते म्हणजे आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव 40+ या संघासमोर. सुरुवात खूप जबरदस्त झाली होती पडले संघाकडनं, पण त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप मिडल ऑर्डरच्या बॅट्समनमध्ये ती झाली आणि त्यामुळे एक चांगली टोटल धावफलकावरती लावता आली आहे. 56चं टार्गेट आहे. सलामीवीर मैदानावरती दाखल झाले आहेत. आपण बघता त्या ठिकाणी सुभाष आणि मिलिंद असे 2 ओपनर. साई बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, हलकस अपील यष्टांच्या मागे आणि फलंदाज सुभाष परत आहेत. पहिला धक्का मैदानावरती पडले 40+ला. पहिलाच बॉल वेगाने निघणारा आपण बघताय. राऊंड द विकेट आले होते. थोडासा दूर ठेवला होता चेंडू जागेवरनं. आज चेंडू कट करण्याचा प्रयत्न झाला, पण हलकीशी एज लागली आणि यष्टांच्या मागे हा झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटचं पद्धत मैदानावरती आपण बघताय. 0 या धावसंख्येवरती पडले 40+. न्यू बॅट्समन मैदानावरती येत आहेत. संतोष स्ट्रायकिंगला जातील कारण सुभाष परतला 0वरती. पहिले यश साईला बॅटिंगमध्ये थोडीशी निराशा झाली. कामगिरी टॉप ऑर्डरमध्ये चांगली झाली नाही, पण कुठेतरी त्या गोष्टी बॉलिंगमधून भरून काढण्याचा प्रयत्न साई मात्र जरूर करेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा साई राऊंड द विकेट. हो यावेळेस मात्र काय फिल्डिंग आहे पॉइंटला. हनुमान पाटील त्या ठिकाणी बघा. पॉइंटचं क्षेत्ररक्षण फार कठीण असतं या क्षेत्रामध्ये. आपण ज्याने खरं तर क्रांती घडून आणली फिल्डिंगमध्ये तो जॉन्टी रोड्सला आपण बघितलं भारतासाठी. आपण तिथे युवराज सिंगला, मोहम्मद कैफला बघितलं, मोहम्मद अझरुद्दीनला बघितलं, सुरेश रैनाला बघितलं. ही जागा फार डेंजरस असते कारण जेव्हा स्क्वेअर कट खेळला जातो चेंडू फार वेगाने येतो. तिथे हनुमंताने तो अडवलाय. ओ सरळ निघाला चेंडू. गुड लेंथवरना डॉट बॉल येतोय. टार्गेट 56चं जरूर आहे. 11.20 ही धावांची आवश्यकता आहे. आज पडले संघ खरं 10 खेळाडू घेऊन मैदानावरती उतरला. यादी फार मोठी 18-19 जणांची यादी आहे, पण वेळेअभावी काही खेळाडू येऊ शकले नाही. पण नियमानुसार नानांनी स्वीकारलं की आम्ही 10 जण घेऊन खेळू. तर बघूया जसे वेळात वीर मराठे 7 दौडले होते ते 10 जण या मॅचमध्ये लढतायत का देसाईच्या अगेन्स्ट. ओ ड्राईव्ह केला कव्हरला. फिल्डर आहेत, प्रोटेक्शन दिले गेले. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल होईल आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव 40+ची झाली ती म्हणजे एकूण आपण बघतोय 3 धावा.
त्या दरम्यान उंबर्डे गावचे प्रसिद्ध उद्योगपती साईनाथजी पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे साईनाथ पाटील यांचं. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. हा चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडू आपण 2 डॉट चेंडू बघितले आतापर्यंत. 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा आल्यात. पुन्हा एकदा साई. यावेळेस थोडासा रनवेमध्ये व्यत्यय जाणवला, त्यामुळे पुन्हा बॉलिंग मार्कवरती येतील. स्ट्राईकला मिलिंद आहेत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. जय हनुमान चषक 2024 उंबर्डे 40+ ही स्पर्धा आपण बघताय. ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. केवळ 1 धाव मिळेल. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे षटक संपले पहिलं. धावफलकावरती आहेत केवळ 4 विजयासाठी. अजूनही 52 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असे 24, म्हणजेच 13.00 ही धावांची आवश्यक गती राखावी लागेल विजयासाठी. सामना बॅलन्स आहे बघा. अजूनही या मॅचमध्ये काही घडू शकतं. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे. देसाई संघाला एक ॲडव्हान्टेज असा आहे की समोर फक्त 10 खेळाडू आहे. त्याचा फायदा त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये त्यांना मिळाला, कारण एक खेळाडू कमी असल्या कारणाने कुठेतरी 7-8 धावा आहे त्यांना तिथे मिळाल्या. त्याचा तो फायदा त्यांनी घेतलेला आहे. सुरुवात खराब होऊनही 55पर्यंत मजल मारलेली आहे देसाईने. आणि पहिलं षटक जेव्हा संपन्न झालं साईचं, केवळ 4 धावा. साई मात्र सातत्याने इम्प्रेस करतोय. सलग 2 वर्ष आपण बघितलं, 2 वेळा उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची नियुक्ती होते. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून देसाईसाठी त्याची जबरदस्त कारकीर्द रेग्युलरची राहिलेली आहे. बॉलिंगसाठी नितीन येत आहेत. नितीन पाटील सिनियर. आत आणलाय चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी आपण बघतायत. पडल्यानंतर चेंडू काही आत येतोय. डॉट बॉल येतोय. मिलिंदचा संघर्ष कायम आहे. मिलिंदने आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेस केलेले आहेत. थोडासा संघर्ष करताना मिलिंद दिसतोय, पण इथून तो संघर्ष संपवावा लागेल. चेंडू मिडल करावे लागतील. बॅटची एज. चेंडू गेला शॉर्ट तळमच्या दिशेने. 1 धाव इथून पूर्ण करतायत. संतोष फार वेगाने गेले होते स्ट्रायकिंग एंडला. केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 5. धावांची गती फार कमी आहे. एकदम संत गतीने धावा येत आहेत. गोलंदाजी चांगली होते, पण इथून मोठे फटके येणं फार गरजेचं आहे, तरच या लक्ष्याच्या दिशेने जाणं सोपं होईल. पडले 40+ला. ऑन साईडला स्क्युअर ऑफ द विकेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी बळीराम. हो बळीराम सारख्या एक चतुर चाणक्य क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडूने दिली हुलकावणी. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत. एकूण धावा झाल्या त्या 9. नितीन पुन्हा एकदा त्या दिशेला. यावेळेस मात्र बळीराम पुन्हा एकदा उसळलाय. सलग 2 चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. चला स्पीडअप करा. सलग 2 चेंडू 2 चौकार आलेले आहेत. आणि बघूया तिसरा येतोय का. हॅट्रिक पूर्ण होतोय का चौकारांची. तर 2 चौकार आपण बघतायत. अप्रतिम डिलिव्हरी. तर तिसरा चौकार आला तर 200 रुपये देण्यात येतील. एक था टायगरकडनं. हा चेंडू समोर लॉंग ऑनला फिल्डर आहेत बळीराम. आणि बघा जिथे बळीराम तिथे चेंडू जातोय. आणि काय थ्रो यावेळेस. ॲक्युरेट थ्रो. फलंदाज मिलिंद परततील. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. पडले टीमला.
न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत काळूराम पाटील. न्यू बॅटर फलंदाज मिलिंद परतल्यानंतर काळूराम मैदानावरती येत आहेत. पण दुसऱ्या बाजूला जबरदस्त फाईट देत असताना आपण बघताय संतोष मात्रेला त्याच्या बॅटने धुवून चौकार आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी या धावसंख्येला गती त्याने प्राप्त करून दिलेली आहे. आताला चेंडू पडल्यानंतर वेगवान होता, वेगाने बीट केलंय. अशा प्रकारे षटक संपलंय. दुसरं धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली ती म्हणजे 14. विजयासाठी अजूनही 42. तर साईनाथ पाटील याचकडून 3 षटका ठोकल्यास 500 रुपये. सलग 3 षटका ठोका आणि साईनाथ पाटील याचकडून 500 रुपये इथून तुम्ही जिंकू शकता. बॅट्समनसाठी हे पुरस्कार आहे. तर 2 ओव्हरमध्ये झाल्या धावा एकूण 14. अजूनही विजयासाठी 42 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 18 आणि रिक्वायर्ड रेट आहे 14.00 प्रति ओव्हर मागे. तर बघूया काय दडले या मॅचमध्ये. अजूनही सामना बरोबरीत सुरू आहे. हा चेंडू ऑनसाइड ड्राईव्ह करतात, फिल्डर येत आहेत डीपमधून. साई मात्रे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल होतोय आणि या 2 धावेने धावसंख्या पडली टीमची झाली ती म्हणजे एकूण 16 धावा. अजूनही 40 धावा करायच्या आहेत. संतोष काळूराम या दोघांनाही इथून थोडासा स्पीड वाढवावं लागेल, स्ट्राईक रेट चांगला दाखवावा लागेल. पडल्यानंतर बाहेर निघतोय. ही दिलीप पाटीलची खासियत आहे. चेंडू लेग स्टंपवरनं खूप जास्त बाहेर काढतात आणि हा डॉट बॉल. दिलीप पुन्हा एकदा टॉप एज येईल शक्यता पण मागे आहेत फिल्डर. केवळ एकच धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे 17 धावा झाल्यात. अजून 39. तर 3 चौकार मारले तरी साईनाथ पाटील यांच्याकडनं 500 रुपये आहेत. रिवर्स यावे चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण. हनुमान आजही दाखवत आहेत किती फिट आहेत. जरी भारदस्त असले तरीही ती चपळाई ते रिफ्लेक्सेस चांगले दिसत आहेत आपल्याला. धावफलकावरती एकूण झाली तर 18 धावा. 38 धावांची गरज अजूनही 14 बॉलमध्ये. आडव्या बॅटने अगेन्स्ट स्पिन करण्याचा प्रयत्न. एज लागली होती. चेंडू तिथल्या तिथे थांबतोय आणि हा डॉट बॉल. 13 बॉल 38ची गरज आहे. सामना थोडासा कठीण होत चालला आहे पडले टीमसाठी, कारण धावांची जी अपेक्षित गती राखता आली नाही. पुढे निघाले होते भरपूर पुढे. चेंडूने या ठिकाणी चकवलंय. षटक संपलं. तिसरं फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि इक्वेशन उर्वरित 12 चेंडू 38ची गरज. पाणी घेऊन जा. त्याचबरोबर आदरणीय किसनदादा पाटील यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. यानंतर वाडेकर आणि नावाली तर तयार राहायचे दोन्ही कॅप्टनने लगेचच.
कट करतायत फिल्डर आहेत हनुमान धावतायत लॉंग चेस चेंडू सीमा रेषेच्या पार चौकार. माझे सत्वाचे माऊलीची बॉल 34ची गरज आहे. नाना चौकाराने इथून स्वतःच्या डावाची सुरुवात करत आहेत. पुन्हा एकदा स्टिअर करतायत. हो हो काय प्रयत्न हनुमान पाटील बघा काय जबरदस्त आहे फॅट आणि काय फिल्डिंग केली अगदी पहिल्या बॉल पासून. हनुमान पाटील इथे 100% योगदान काय असतं ते दाखवत असताना आणि अशा प्रकारची फिल्डिंग नेहमीच बॅट्समनला डॉमिनेट करणारी असते. 10 बॉल 33ची गरज. ओ चेंडू यावेळेस मात्र फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. जावं लागेल डगआउटच्या दिशेने संतोषला. आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा सगळेजण कौतुक करतात हनुमान पाटील यांचं. त्याचबरोबर आपण बघतायत पंचांच्या भूमिकेत आनंद पंजे अत्यंत अनुभवी खेळाडू आणि तितकेच जबाबदारी घेणार असं व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये फार मोठं योगदान. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघताय रोहिदासजी यांना हे देखील पंचांच्या भूमिकेत आहेत आणि चांगली कामगिरी सातत्याने प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आमच्या भिरूदादाच्या पाठीशी हे सगळेजण खंबीरपणे उभे आहेत आणि त्यामुळेच आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघताय एक दर्जेदार आयोजन आणि त्याचबरोबर शिस्तबद्ध क्रिकेट तुम्हाला त्याची अनुभूती मिळते. यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर आहेत साई. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो थोडासा खराब आहे पण 2 धावा इथून मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली आहे ती म्हणजे एकूण 26. सामना एका बाजूने झुकलेला आपण बघताय 30 धावा पाहिजेत पण 7 चेंडू शेष आहेत. 7 चेंडू 30 म्हणजे किमान 5 षटकार ठोकावे लागतील तरच हा सामना जिंकता येईल. कट करतायत पॉइंटला फिल्डर आहेत. झेल झाला ड्रॉप. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील सहजतेने पूर्ण होते. किसन त्या ठिकाणी होते पॉइंटला. अशा प्रकारे षटक संपलेले आहेत 4थं आणि आता विजयासाठी हव्यात 6 चेंडूमध्ये 28 धावा विजयासाठी. तर 6 बॉल 28 करायचे आहेत. सामना फार कठीण झाला आहे मैदानावरती आपण बघतायत तो म्हणजे संघ आदर्श क्रिकेट संघ पडलेला कारण सुरुवात चांगली मिळाली नाही. मोठे फटके आले नाही. निरंतर डॉट चेंडू आपण बघितले आणि त्यामुळे हा धावा वाढत गेला. रिक्वायर्ड वाढत गेला. दिलीपचा चेंडू बाहेर निघतोय. जबरदस्त टान. कित्येक वर्ष अशाच पद्धतीने भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावरती नाचवलेलं आहे दिलीप पाटीलने. हा चेंडू विथ द स्पिन. ओहो शॉर्ट कव्हरला सुपर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का.
फलंदाज बाद झालेत. राजाराम न्यू बॅटर विजय पाटील मैदानावरती येत आहेत. केवळ औपचारिकता शेष आहे असं म्हणावं लागतं खरं तर, कारण 4 बॉलमध्ये 28 धावांची अजूनही गरज आहे. वेगवान होता हा देखील डॉट बॉल. खूप चांगली कामगिरी देसाईची राहिली आहे. बॅटिंग करताना सुरुवातीला डाव पूर्णपणे कोलमडला होता, पण त्यानंतर खूप चांगला खेळ राहिला. पुन्हा एकदा स्पिनने बीट केलंय. आणखीन एक डॉट बॉल. केवळ 2 आता चेंडू शेष आहेत. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी 40+. चेल ड्रॉप झालाय, पण हरकत नाही. मॅच जवळजवळ जिंकण्यात जमा आहे देसाईने. तर नावाईचे कॅप्टन कोणी प्रतिनिधी आला असेल तर सांगा, कारण वाडेकर 40+ टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अशा प्रकारे जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ ने जय हनुमान चषक 2024 या स्पर्धेमध्ये विजयाचं खातं उघडलेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. हार्ड लक टीम पडले. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा. प्रत्येकाच्या मुखात एकच नाव जय श्रीरामाचा. प्रत्येकाच्या संघ होता अडचणीत. अग्रक्रम पूर्णपणे कोसळला होता. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळला होता, पण तो आला 7व्या क्रमांकावरती. त्याने जबरदस्त इनिंग साकारली. 28 धावांची अवघ्या 11 चेंडूमध्ये. तो नितीन पाटील सिनियर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. यायचे नितीन. 5 गडी गमावले होते देसाईने आणि धावा फार कमी होत्या, पण नितीन पाटीलच्या तर आदरणीय भगवान दादा लोखंडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नितीन पाटीलला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. वेल प्लेड नितीन पाटील. वेल प्लेड. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+. 28 धावा गेल्यात. 7व्या क्रमांकावरती आले होते. 5 विकेट लवकर गमावले होते देसाईने. जबरदस्त कामगिरी पडलेची बॉलिंगमध्ये सुरुवातीला झाली, पण या 28 धावांनी नितीनच्या संघाला 55 पर्यंत नेऊन ठेवलं आणि जबरदस्त फाईट त्यानंतर आपण बघितली. आणि बघा एकता टायगर आमच्या सोबत आहे. त्यांनी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी कोल्ड ड्रिंक आणि बघा वेगवेगळ्या प्रकार मिरिंडा आहे, कधी स्प्राईट असतं, कधी लिम्का असतो आणि